हाय, हॅलो, नमस्कार. मी विद्या. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आपण इचलकरंजीतला सर्वात मोठा इव्हेंटची बघणार आहे. ते म्हणजे आमच्या पंचगंगा नदीची महाआरती. इतका मस्त कार्यक्रम होता ना तो, बास. इतकं बघू शकता तुम्ही, फटाक्या वगैरे इतकं छान, म्हणजे छान वातावरण होतं ना. फटाक्याची आतिषबाजी तर एक्सप्लेनच करू शकत नाही आपण शब्दात. इतकं मस्त, म्हणजे मस्तच वातावरण. संध्याकाळच्या या पवित्र वातावरणात दिव्यांचा प्रकाश संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. भक्तांचा जयघोष आणि मंत्रांचा उपचार, आणि इतकं छान ते वातावरण झालं होतं. दिव्यांचा लखलख प्रकाश तर इतका छान होता, आणि घंटानाद, शंखानाद खूपच छान होता, आणि भक्तीचा महासागर यामुळे हा क्षण खरोखरच खूप, म्हणजे खूप सुंदर होता. बघण्यासारखं होतं, म्हणजे डोळ्यांचं पारणं फिटायसारखा तो अनुभव होता. मी कधीही, म्हणजे कधीही अशा इचलकरंजीमध्ये आमच्या भरपूर कार्यक्रम होतात, पण मी कधीच कोणताच कार्यक्रम अटेंड केला नव्हता. हा माझ्या लाईफमधला फर्स्ट म्हणजे फर्स्टच कार्यक्रम होता हा अटेंड करायचा. इतकं छान फटाक्याच्या आतिषबाजी तर इतकं छान होतं, आणि तिथं जे लावलेलं म्युझिक होतं, इतकं सॉफ्ट गाणी लावली होती. खूपच सॉफ्ट गाणी लावली होती, आणि फटाक्याच्या आतिषबाजी तर खूपच वेळ चालू होत्या, की जेव्हापासून गंगा आरती संपली तेव्हापासून हा कार्यक्रम माजी आमदार सूरज हळवणकर यांच्या बड्डे निमित्त ठेवला होता. म्हणजे 2-3 दिवस त्यांचे कार्यक्रम चालू होते. मग त्यांच्या ह्याच्यात तो कार्यक्रम ठेवला होता. पब्लिक असं एक बहुतेक घर सुटलं नसेल, इतकं पब्लिक, बाप रे बाप! म्हणजे बघल तिकडे पब्लिक होतं. असं नाही की कुठे एक असा कोपरासुद्धा शिल्लक नव्हता. पूर्ण नदीचे ते पूल खालचे वरचे पूर्ण बघू शकता. इतकं म्हणजे उभा राहायला जागा नव्हती. इतकी, म्हणजे इतकी गर्दी होती. आणखी खरंच बघण्यासारखं खूपच होतं तिथं. खूप, म्हणजे खूप. आणि आतलं मॅनेजमेंट बऱ्यापैकी होतं. म्हणजे स्त्रियांचा सहभाग खूप होता यात, खूप. आणि तिथं महाप्रसाद वगैरे ठेवला होता. आणखी म्हणजे आरती झाल्यानंतर सुद्धा त्यांचे ते फटाक्याच्या आतिषबाजी चालूच होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे त्यांनी माईकवरून सांगत होते, की पहिलं प्राधान्य स्त्रियांना द्या बाहेर जाण्यासाठी. इतकी गर्दी होती, आणि जेंट्सपेक्षा लेडीजची संख्या खूप होती या कार्यक्रमाला. आणि खूपच छान तिथलं वातावरण होतं. एकदम भक्तिमय वातावरण होतं. आणि ते जे आरतीसाठी आले होते ना, ते वाराणसीतून आले होते, आणि ते वाराणसीची आरती आपण वगैरे पाहिलं. तशा एवढ्या सुपब होतं. खूप छान सजावट केली होती. आणि भोलेबाबाची, म्हणजे शंकराची मूर्ती पण खूप छान होती. आणि तिथे काल संकष्टी असल्यामुळे गणपती मंदिरात जाताच येत नव्हतं. 3 वेळा आम्ही गेलो. 3 वेळा पण त्या म्हणजे गणपतीचं दर्शन झालंच नाही. अफाट गर्दी, अफाट म्हणजे शब्दात सांगू शकत नाही, इतकी गर्दी होती. खूप, म्हणजे खूप पब्लिक जमा झालं होतं. असं वर्ल्ड कप वगैरे जिंकल्यावर कसं होतं, हा झाला आतला. पण सगळ्यात मोठा टास्क होता तो कार्यक्रम झाल्यानंतर. इतका बेकार अनुभव होता, जितका आत खूप सुंदर अनुभव होता, तसाच त्याच्यापेक्षा विरोधात बाहेरचा अनुभव होता. ट्रॅफिक, इतकं पब्लिक आलं होतं ना, की मी लाईफमध्ये कधी इतकं पब्लिक पाहिलं नव्हतं. 4 व्हीलर, 2 व्हीलर इतकं. आणि एवढ्या मोठ्या, म्हणजे माजी आमदारांचा कार्यक्रम तुम्ही ठेवताय. वाहतुकीची काही व्यवस्था त्यांनी, म्हणजे मॅनेजमेंट झिरो होतं, झिरो. इतकं लोकांना त्रास झाला आहे ना. लहान-लहान मुलं, म्हणजे लिटरली 5-6 महिन्याची बाळंसुद्धा घेऊन लेडीज आल्या होत्या. इतकं भयानक हॉरर, म्हणजे हॉररच होतं. या कार्यक्रमात पब्लिकचं खूप, म्हणजे खूपच मानसिक त्रास झालेला आहे. त्याने अजिबात मॅनेजमेंट चांगलं केलं नव्हतं. आतला कार्यक्रमाला काय गालबोटच हे ट्रॅफिकमुळे लागलेलं आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट्स करा, लाईक्स करा, आणि तुमचा सपोर्ट असाच दाखवा मला.